जैन बांधव शिवसेनेसोबत, फडणवीसांच्या जवळ गद्दार नेते, जैन मुनी निलेश चंद्रांचा हल्लाबोल, अमराठी व्यापाऱ्याला मारहाण केल्यामुळे मीरा भाईंदरमधील राजकीय सामाजिक वातावरण काही महिन्यांपूर्वी ढवळून निघालं होतं. आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर परप्रांतीयांची भूमिका काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष असतानाच जैन मुनी निलेश चंद्रांनी सत्ताधारी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय, तर शिंदे सेनेचं मात्र कौतुक केलंय. एका सत्संग कार्यक्रमात जैन बांधवांना काय आवाहन केलंय पाहूया. फिर से आप लोगों का राजस्थान 36 को आप सभी मिलकर प्रताप सरनाईक जी का धन्यवाद दें और आने वाले समय नगर पालिका के अंदर भगवाई फिरना चाहिए जिसने गौ माता को राज्य माता घोषित किया. मारवाडी किंवा जैन बांधवांना हात लावला तर जशास तसं उत्तर मिळेल असा इशारा देतानाच त्यांनी मीरा भाईंदरचे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि आमदार गीता जैन यांना बनावट वाघ वाघीण म्हणत निशाणा साधलाय. मारवाडी किंवा जैन समाज शिवसेनेसोबत असल्याचा दावाही त्यांनी केलाय. मैंने कहा योगी मोगी देवेंद्र तुझसे कोई वेर नहीं, आपसे कोई वेर नहीं है. उनके अंदर कुछ गद्दार नेता है जो उनके नाम क्या है. देखो राजस्थान 36 कौम अभी पूरा विश्वास उठ गया इनसे. पूरा मीरा भाईंदरच्या मधले पुरेचे पुरे का बरे एकनाथ शिंदेकडे आले. कबूतर खाण्यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या जैन मुनींनी मराठी विरुद्ध मारवाडी या वादात उडी घेत यापूर्वी भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विरुद्धही आक्रमक भूमिका घेतली होती. इतकंच नाही तर त्यांनी कबुतरांच्या मुद्द्यावरून शांतिदूत जनकल्याण पार्टीचीही घोषणा केली आहे. अहिंसा हाच धर्म मानणारा जैन समाज आहे, मात्र जैन मुनींची भूमिका रोखठोक आणि आक्रमक आहे. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत पालिका निवडणुकीत जैन समाज खरंच शिंदे सेनेकडे झुकणार का की भाजपलाच पसंती देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.